नमस्कार. आज आपल्याला 14व्या अध्यायाला सुरुवात करायची आहे आणि 14व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतो आहे की मी तुला नवीन काहीच सांगणार नाही आहे. यापूर्वी सांगून झालेलंच मी तुला परत सांगणार आहे. ज्या क्षेत्रज्ञाचा विचार आधीच्या अध्यायात अगदी खूप दीर्घ पद्धतीने केला, ते जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये राहणारा तो क्षेत्रज्ञ आहे. यांनी आता जे बीज पेरलेलं आहे त्याच्यातून त्रिगुण जन्माला आलेले आहेत आणि या त्रिगुणांमुळे हे सगळं कसं तयार झालं आहे याबद्दलचा विचार या अध्यायामध्ये भगवंत आपल्याला सांगणार आहे. पण माऊली या अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा निवृत्तीनाथांबद्दलचं एवढा आदर आणि प्रेम त्यांच्या अंतःकरणात प्रगट झालेलं आहे की अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी माऊली आता आपल्या गुरूंची आधी विनंती करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली खरी, पण विनंती करता करता ते आपल्या गुरूंचे गुण आपल्याला पटवून देण्यासाठी अशा काही गोष्टी सांगत आहेत आणि ते रमून गेलेले आहेत. जवळजवळ 25व्या झाल्यानंतर मग निवृत्तीनाथ त्यांना म्हणतात, तुम्ही हे काय करताय, जो विषय चालला आहे ते सांगा. आणि मग पुन्हा एकदा भानावर येऊन त्यांनी गीतेच्या चाललेल्या विषयाला सुरुवात करायचं ठरवलं. तर आज तर आपल्याला जरी अध्यायाला सुरुवात असं म्हटलं तरीसुद्धा प्रत्यक्ष अध्यायाला सुरुवात होणार नाही आहे. आज आपण माऊलींच्या मनामध्ये असणारी निवृत्तीनाथाबद्दलची अत्यंत आदराची भावना ते कशी व्यक्त करतात पाहूया. या ओव्या वाचता वाचता असं लक्षात आलं की खरंच आता इथे ना मोठा भाऊ किंवा असं काही नातंच नाही आहे. हे ईश्वर सद्गुरू हे जे नातं आहे आणि त्यांच्याबद्दल काय काय सांगू आणि किती किती सांगू असं माऊलींना झालं आहे. अगदी पहिल्या ओवीपासून आपल्या लक्षात येईल सगळेच आहे. म्हणजे जसं आपण 10व्या अध्यायामधल्या पहिल्या 5 ओव्यांचा विचार करताना पाहिलं होतं की संस्कृत प्रचूर अनेक शब्दांचा विचार माऊलींनी त्यावेळेला निवृत्तीनाथांबद्दल केला. आत्ताही आपल्या असं लक्षात येईल की ह्या ज्या सगळ्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये इतकं निवृत्तीनाथांबद्दल ते आदर व्यक्त करतात. ते म्हणतात, जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभा सूर्या सुखोदया. अगदी प्रत्येक विशेषण विचारात घेण्यासारखं आहे. आधी म्हणतात हे आचार्य, निवृत्तीनाथांना सद्गुरू आचार्य असं संबोधलं आहे आणि जय 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 जयकार करतात. सद्गुरूंचा आचार्यांचा मी तुमचा जय जयकार करतो असं म्हणतात. आणि समस्त सुरवर्या, सुर म्हणजे देव, समस्त सगळ्या देवांमध्ये तुम्ही श्रेष्ठ आहात. समर्थांनी पण आपल्याला सांगितलं आहे, सद्गुरूंनी देव मोठा जयासी वाटे तो करंटा. त्यामुळे सद्गुरूची जागा ही देवापेक्षा सुद्धा उच्चस्थानी आहे. इथे पण पहिल्याच विशेषणामध्ये माऊलींनी आपल्याला सांगितलं, समस्त सुरवर्या, समस्त देवांमध्ये तुम्ही श्रेष्ठ आहात. आचार्यांना सद्गुरूंना वंदन केलं आणि पहिलं विशेषण वापरलं की सर्व देवांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या आचार्यांचा सद्गुरूंचा मी जय जयकार करतो. आणखी कसं तर प्रज्ञा प्रभा सूर्या, बुद्धी आहे, प्रज्ञा म्हणजे बुद्धी, ह्या बुद्धिरूपी प्रभात सकाळची वेळ, सूर्य उगवण्याची वेळ आहे आणि असा जो की सूर्य उगवल्यावर अंधार नाहीसा होतो तसा माझ्या बुद्धीचा अंधार, माझ्या बुद्धीचं अज्ञान दूर करणार आहे. तुम्ही कसे आहात तर प्रज्ञा प्रभा सूर्या आणि पुन्हा सुखोदया, सुखाचा उदय तुमच्यामुळेच झालेला आहे. अशा तीनही विशेषणांचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की खरंच निवृत्तीनाथांबद्दल ते काय म्हणतात, सर्व देवांमधले श्रेष्ठ म्हणतात. पुन्हा म्हणतात की माझी जी काही प्रज्ञा आहे त्या प्रज्ञेमध्ये असणारं जे काही थोडंफार अज्ञान आहे ते अज्ञान दूर करणारे तुम्ही आहात आणि अत्यंत सुखाचा उदय तुमच्यापासून होतो आहे. जसं सूर्य उगवला की अंधार नाहीसा होतो तसं तुम्ही आहात, म्हणून माझ्या बुद्धीतला अज्ञान दूर होत आहे. असं निवृत्तीनाथांबद्दल संस्कृत प्रचूर शब्द वापरून ते आपल्या मनातला भाव व्यक्त करतात. पुढे म्हणतात, जय जय सर्व विसावया सोहम भाव सुहावया नाना लोक हेलावया समुद्रा तू. आता आणखीन जय जयकार करताना आपल्या सद्गुरूंबद्दल जय जयकार करताना म्हणतात तो विसावया, एक विसाव्याचं स्थान आहे, विश्रांतीचं स्थान आहे. सद्गुरू म्हणजे विश्रांतीचं स्थान आहे. तिथे गेल्यानंतर विश्रांती वाटते. श्रुथरखडीबद्दल वर्णन करा, जावया भाग्य लागते. तिथे गेलं की विश्रांती वाटते, एक आनंद, समाधान, तृप्ती ज्याला म्हणतात तशी मिळते. तसं ते म्हणतात की सद्गुरू हे काय आहे तर माझं विसाव्याचं स्थान आहे. सोहम भाव सुहावया, सोहम सहा अहम, तो आणि मी एकच, तो मीच,
हा जो की आत्मसाक्षात्कार तुम्ही आम्हाला करून दिलेला आहे, त्या साक्षात्काराप्रमाणे कसं आहे ते भरवणारं स्वभावया म्हणजे ते आम्हाला पटवून देणारे तुम्ही आहात. तुम्हीच आमच्याकडून हे आत्मसाक्षात्कार करून घेतलेला आहे, तुम्हीच आम्हाला घडवून दिलेला आहे. आणि कसं तर नाना लोक हेरावया समुद्रातून, समुद्राचा दाखला दिला आहे, तो लाटा सागरावर जशा लाटा येतात, आता सागर आहे म्हणून लाटा आहेत, तसं आहे विश्वाला तुमचा आधार आहे, तुम्ही आहात म्हणून हे सगळं विश्व आहे. अशा तुमचा जय जयकार असो. जसं म्हणजे या विश्वाला जसं तुम्ही आहात म्हणून विश्व निर्मिती तुम्ही केलेली आहे, अशा पद्धतीने या सद्गुरूंचा जय जयकार माऊली करतात. आईके गा आर्त बंधू निरंतर कारुण्य सिंधू विशदा विद्यावधू वल्लभाजी. तिसऱ्या ओळीमध्ये आणखीन आपल्या सद्गुरू म्हणत तो कसं आहेत तर अत्यंत दीन दयाळू आहेत, आर्त बंधू आहेत, जे कोणी दुःखित आहेत त्या दुःखितांचे बांधव आहेत. दुसरं निरंतर कारुण्य सिंधू आहेत, अखंड कृपेचा सागर आहे, निरंतर कृपेचा सागर आहे. तिथे गेल्यानंतर कृपेसाठी काही कारण अखंड कृपा वाहतेच आहे. आणि तिसरं काय आहे विशद विद्यावधू वल्लभा. ही जी आत्मविद्या आहे, शुद्ध विद्या आहे, ब्रह्मविद्या आहे, या ब्रह्मविद्येचे स्वामी तुम्ही आहात. आपण काय करा, ऐका. अत्यंत दिनांचे नाथ असणारे, दुःखितांचे बांधव असणारे तुम्ही आता ऐका, मी काय सांगतोय ते ऐका, असं जणू काही म्हणतात. आणि कृपेचा सागर काय किंवा ही जी शुद्ध आत्मविद्या ब्रह्मविद्या या जी आहे तिचे तुम्ही स्वामी आहात. विशद विद्यावधू, विशद विद्यावधू म्हणजे त्या ब्रह्मविद्येची ब्रह्मविद्यारूपी स्त्री, तिचा वल्लभ, तिचे स्वामी असे तुम्ही आहात. आणि मग त्याचं ते ऐका, काय ऐका, तू जयाप्रती लपसी तया विश्व हे दाविसी प्रगटयितही करीसी आघवेचे तू. आता म्हणतात की एक तर का होतं तुम्ही दृष्टीसच पडत नाही, तुम्ही काही दिसत नाही. तू जयाप्रती लपसी, तुम्ही लपूनच राहता, तुम्ही दिसत नाही. पण तया विश्व हे दाविसी, पण तू ज्यांच्या दृष्टीस पडत नाही म्हणजे आमच्या दृष्टीला तू पडत नाहीस, पण हे दृश्य जग आम्हाला दाखवतोस ते तूच निर्माण केलं आहेस. त्यामुळे तू आम्हाला दिसत नाहीस, पण तू निर्माण केलेलं जग आम्हाला दिसतं. आणि हे जे जग आहे हे नामरूपात्मक आहे. प्रगटतही करीसी आघवेची, तू हे सगळं जे की निर्माण करतोयस हे आम्हाला दाखवतोस, तू मात्र दिसत नाहीस. जे निर्माण केलं आहेस ते आम्हाला दिसतं, अगदी नावरूपासह दिसतं, त्याची माहिती तू देतोयस, परंतु तू मात्र दिसत नाहीस. भगवंत दिसत नाही, पण भगवंतानी निर्माण केलं जग जे आहे ते आपल्याला दिसतं आहे. प्रत्येक ह्या दृश्य जगामधल्या सगळ्या वस्तू आपण सहज पाहतो आहोत आणि ती सगळी ईश्वराचीच योजना आहे हे आपल्याला कळतं आहे. पण तो ईश्वर आपल्याला बघायला मिळत नाही. की पुढिलांची दृष्टी चोरीचे हा दृष्टीबंधू निफजे, परी नवल लाघव तुझे जे आपणचे चोरे. आणि आणखीन गंमत सांगतायत की काय असतं की दृष्टीबंधू म्हणजे नजरबंद करणारे काही मंडळी असतात, ते काय करतात, दुसऱ्यावरती प्रयोग करतात. पुढिलांची दृष्टी चोरीचे, दुसऱ्याच्या दृष्टीला भूल पाडतात. जे नजरबंदी करणारे असतात ते काय करतात, तर दुसऱ्याला भूल पाडतात. इथे काय होत आहे, नवल लाघव तुझे जे आपण पे चोरे. तुझं मात्र एक कौशल्य अद्भुतच आहे की तुम्ही आपल्याच स्वरूपाला लपवता. नजरबंदी तुमची वेगळीच आहे. व्यवहारात आपण जे पाहतो फसवणारी मंडळी असतात ती काय करतात, दुसऱ्याला फसवतात, दुसऱ्याला भूल पडते. इथे असं आहे की तुमचं कौशल्य अद्भुतच आहे भगवंता. तुम्ही काय करता, तर तुम्ही स्वरूपाला तुम्हाला स्वतःलाच लपवता. तुम्ही निर्माण केलेलं जग आमच्या समोर दिसतं आहे, परंतु तुम्ही स्वतःला मात्र लपवताय, तुमचं स्वरूप मात्र आम्हाला कळत नाही आहे. छान माऊलींनी जी कल्पना मांडली आपल्याला सोप्या भाषेत त्यांनी करून सांगितलं आहे, पण आपल्या हे मनात पण नाही आलं, अरे खरंच भगवंतानी जग निर्माण केलं, परंतु भगवंतानी स्वतःला लपवून ठेवलं. स्वतः तो बाहेर येत नाही आहे, त्यांनी जे केलं आहे ते आपल्याला दिसतं आहे. आता हे आपण आपल्याशी लावायचं म्हटलं तर भगवंताला हळूच आपल्याला सांगायचं आहे की कर्म करायचं, ते कर्म दिसू दे लोकांना, पण आपण नाही दिसता कामा.
एवढे मोठे टॉवर उभे राहतात, त्या टॉवर जेवढा उंच तेवढं खाली खणावं लागतं आणि खाली जे सगळं हे आहे त्याच्यावरती ते सगळं उभं राहतं, त्याचा विचारच कोणताही दिसतच नाही. किंवा झाडाचं उदाहरण देतात की झाडाला लागलेली फळं फुलं जी आहेत ती आपल्याला दिसतात, आपण त्याचा आस्वादही घेतो फळांचा फुलांचा, परंतु मुळं ते सगळं झाड धरून ठेवतात, ह्या मुळं आपल्याला दिसतच नाही. अगदी तद्वत भगवंतानी ही सृष्टी निर्माण केली आहे, ही सृष्टी आपल्याला दिसते आहे, अगदी नाम रूप सगळं आपल्याला कळतं आहे, परंतु तो दिसत नाही. अगदी तसंच ते म्हणतात की हे तुझं मोठं अद्भुत कौशल्य आहे की तू स्वतःला लपवलं आहेस, स्वरूप तुझं लपवलं आहेस, ते आम्हाला दिसत नाही, बाकी तू निर्माण केलेलं जग मात्र आम्हाला दिसतं आहे. जी तूची तू सर्वा यया, मा कोणा बोधू कोण माया, ऐसिया आपे आपू लाघविया नमो तुझं. पुन्हा भगवंताला नमस्कार करतायत, नमन करतायत. का बरं? तर म्हणतात जी तूची तू सर्वा यया, तुम्हीच या सगळ्या विश्वाचे अगदी सर्वस्व आहात. तूची तू, या विश्वाचे सर्वस्व तुम्ही आहात. ना कोणा बोधू कोणा माया, एकाला माया भासावी, एकाला आत्मबोध घडावा, सगळं निर्माण तुम्हीच केलं आहे. कोणाला आत्मबोध घडतो, कोणाला हे सगळं माया वाटते. हे सगळं काय आहे माहिती आहे का? लाघव ऐसिया आपे आपू लाघे, तुमचं हे सगळं नाटक आहे, तुम्ही हे नाटक निर्माण केलं आहे. या दृश्य जगामधल्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना सारख्या नाही हो कळत, काहींना ती माया भासते, काहींना आत्मबोध घडतो, काहींना जाणीव होते स्वची, आणि काहींना मात्र माया वाटते. जाणो जगी आप बोले, ते तुझिया बोला सुख जाळे, तुझे निक्षमत्व आले पृथ्वी असे. दोन गोष्टी सांगितल्या की भगवंतामुळे हे घडतं आहे. भगवंत जे काही गुण तिथे आहेत, पाणी जे आहे, पाण्याला जो गोडपणा आहे, जाणो जगी आप बोले, पाण्याशिवाय आपल्याला जगता येत नाही. एक वेळ अन्न नसलं तरी चालेल, पण पाणी पाहिजे. हे जे पाणी आहे, या पाण्याला तुझिया बोला सुरस झाले, तुझ्यामुळे हे पाणी मधुर झालं आहे. हे जे जीवन आहे, पाण्याशिवाय आपल्याला जगता येत नाही, इतकं महत्त्वाचं पाणी आहे, हे तुझ्यामुळेच निर्माण झालं आहे. त्याला मधुरता तूच प्राप्त करून दिलेली आहेस, आणि तुझे क्षमत्व आले पृथ्वी असे. आणि या पृथ्वीला, क्षमा हे पृथ्वीचं दुसरं नाव आहे, हा जो क्षमा नावाचा गुण पृथ्वीला चिकटलेला आहे, तर सुद्धा तुझ्यामुळेच आहे. पृथ्वी सगळं सहन करते आहे, या पृथ्वीवरती सगळ्या गोष्टी होत आहेत, आणि ती पृथ्वी शांतपणानं ते सगळं करते, कारण ती क्षमाशील आहे. हा जो क्षमा गुण आहे तो तुम्हीच या पृथ्वीला दिलेला आहे. पाण्याला जी मधुरता दिलेली आहे ती तुम्हीच या पाण्याला मधुरता दिलेली आहे. रविचंद्रादी शुक्ती उदो करीती त्रिजगती, ते तुझिया दीप्ती तेज तेजा. पुढे म्हणतात की हे सूर्यचंद्र आहेत ना, रवी आणि चंद्र, सूर्य आणि चंद्र, हे कसे आहेत तर हे जणू काही उदय पावतात, ते शिंपल्यासंगे, तेजस्वी शिंपल्यासंगे त्रिजगताला ते प्रकाश देत आहेत. चंद्र सूर्य प्रकाश देतो आहे, चंद्र शीतला देतो आहे. या जगामध्ये त्या त्रिजगतात तिन्ही जगाला ते उदय पावतात त्यांच्या तिथे. पण त्यांना जे तेज आहे, त्यांच्याजवळ चंद्राजवळ जी शांती आहे किंवा सूर्याजवळ जे तेज आहे, ते तुमच्याकडूनच त्यांना मिळालेलं आहे. सगळ्या विश्वाला तेज देणाऱ्या सूर्याला तुम्ही तेज देता आहात. ते तुझिया दीप्ती तेज तेजा, तुमच्याकडूनच ते तेज त्याला मिळालं आहे, आणि ते सूर्य सगळ्या विश्वाला देतो आहे. जे चळवळी जे अनिले, तै दैविकेनी जी निजबळे, नभ तुझ माझी खेळे लपीथपी. सगळ्या म्हणजे ज्यामुळे ही सृष्टी निर्माण झाली आहे त्या सगळ्या पंचमहाभूतांचा माऊली विचार करतायत. पृथ्वीचा विचार करून झाला, पाण्याचा विचार करून झाला, सूर्यचंद्राचा विचार म्हणजे तेजाचा विचार करून झाला. आता म्हणतात अनिल म्हणजे वारा. या वाऱ्याचा जो चंचलपणा आहे, जे चळवळी जे अनिल आहे, वाऱ्याचा जो चंचलपणा आहे, तै दैविकेनी जी निजबळे, त्याचं ते जे चांचल्याचं सामर्थ्य आहे ते पण तुमच्याकडूनच त्याला मिळालेलं आहे. बरं, आकाश, तै दैविके जे नभ तुझं माझी खेळे लपीथपी, आणि आकाशसुद्धा तुमच्याच आश्रयानं लपंडाव करत आहे. ते जे आकाश जे आहे, त्या आकाशाची जी पोकळी आहे आणि आकाश ते भासतं आहे, हे सुद्धा काय आहे, तुमच्याच आश्रयामुळे
त्या आकाशाचा लपंडावाचा खेळ चालला आहे. अशी ही जी पंचमहाभूतं आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, यांचं जे जे सामर्थ्य आहे ते सगळं तुम्ही त्यांना दिलेलं आहे आणि त्यांच्याकडून ते आपल्या ह्या सगळ्या विश्वाला प्राप्त होत आहे. किंबहुना माया असोस ज्ञान तुझेनी डोळस, असो वानणे सायास श्रुती सिंह. पुढे म्हणतात थोडक्यात असं आहे की हे जे सगळं वर्णन करून झालं, आधीच्या 5 ओव्यांमध्ये जय जयकार करून झाला, नमन करून झालं गुरूंना, आणि आता ह्या पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाशासह ज्या पंचमहाभूतांवर हे सगळं जग चालतं आहे त्या पंचमहाभूतांना असणारं सगळं सामर्थ्य हे तुमच्याकडूनच त्यांना मिळालं आहे आणि ते आपल्या विश्वाला देत आहेत असंही सांगून झालं. आता म्हणतात थोडक्यात असं आहे, सारांश असा आहे, किंबहुना माया असोस ज्ञान तुझेनी डोळस, असो वानणे, म्हणजे हे वानणे म्हणजे वर्णन करणं, खरं म्हणजे वर्णन करणं श्रुतीला म्हणजे वेदांनासुद्धा शक्य नाही आहे. वेदसुद्धा थकून जातात वर्णन करायला. कारण काय, तर तुमच्या सगळ्या सामर्थ्याने हे सगळं निर्माण झालं आहे, माया निर्माण झालेली आहे. किंबहुना माया असो, अगदी अतर्क्य अशी ही शक्ती तुमची आहे आणि त्यामुळे ज्ञानाला दृष्टी लाभते. ज्ञान तुझेनी डोळस, ज्ञानाला पण दृष्टी लाभते असं हे सगळं आता वर्णन पुरे. कारण त्याचं असं आहे की वर्णन मी काय करणार, वेदसुद्धा अपुरे आहेत वर्णन करायला. तुझं वर्णन करावं कसं, वेदांना श्रुतींना सुद्धा हे वर्णन करता येत नाही, तर मी काय वर्णन करणार. त्यामुळे आता हे वर्णन पुरे असं माऊली म्हणतात. परंतु असं म्हटलं तरी वाणी थांबत नाही आहे. वेद वानुनी तवची चांग, जवन दिसे तुझे अंग, मग आम्हा तया मूग एके पाती. आता श्रुतींना सुद्धा वर्णन करता येत नाही, वेदांना वर्णन करता येत नाही, आणि अशा तुमच्या आत्मस्वरूपाची गाठ पडली नाही. वेद वानुनी तवची चांग, जव न दिसे तुझे अंग, तोपर्यंत काय होतं, त्या वेदांची वर्णनशक्ती चालते. वेदांना वर्णन करता येत नाही, वेद थांबतात. कुठे थांबतात, तुमच्या आत्मस्वरूपाशी गाठ पडली की त्यांना ते शब्दात व्यक्त करता येत नाही, तिथे वेदांची शक्ती अपुरी पडते, थांबतात. तोपर्यंत वेद पुष्कळ वर्णन करतात, सगळ्या गोष्टींचं वर्णन करतात, पण तुमच्या आत्मस्वरूपाची गाठ पडली की मग मात्र ते थांबतात. आता वेदच जर थांबतायत, त्या आत्मस्वरूपापर्यंतच त्यांची मजल आहे, पुढे वेदसुद्धा काही बोलू शकत नाहीत, तर आमची काय कथा. मग आम्हा तया मूग एके पाणी, मग आमचा प्रश्नच नाही. आम्ही त्या वेदांच्याच पंक्तीला बसतो आहे, ते सुद्धा जर बोलू शकत नाही तर आम्ही काय बोलणार. तर आम्हालासुद्धा तुमच्या स्वरूपाविषयी, तुमच्या आत्मस्वरूपाविषयी आम्हाला पण काही बोलता येत नाही, कारण त्या आत्मस्वरूपाशी गाठ पडली नाही तोपर्यंत आमचं सगळं चांगलं आहे, तोपर्यंत आम्ही पुष्कळ बोलू शकतो आहे. आणि मग मात्र आम्हा तया मूग म्यूट करून टाकलं भगवंतानी आपल्याला, की आता आणखीन आम्हाला तुझ्या आत्मस्वरूपाच्या तिथे काहीच बोलता येत नाही. आपल्याला म्यूट शब्द लगेच कळला नाही. मूग आणि म्यूट गप्प बसायला सांगितलं. वेदसुद्धा जिथे गप्प बसतात, श्रुतीसुद्धा जिथे गप्प बसता आहे, त्यांनासुद्धा तुझ्या आत्मस्वरूपाबद्दल काहीच शब्दांमध्ये सांगता येत नाही, तर त्यांच्याच रांगेत आम्ही बसतो. आम्हाला पण त्या आत्मस्वरूपाविषयी काहीच बोलता येत नाही. जी एकारनवाचे ठाई, पाहता थेंबाचा पाडू नाही, महानदी काही जाणी जती. आता म्हणतात अहो असं आहे, अर्णव म्हणजे समुद्र, एकारनवाचे ठाई, सगळा हा अथांग सागर पसरलेला आहे, आणि मग ह्या सागराच्या ठिकाणी इतका जिकडे तिकडे अथांग सागर पसरलेला आहे, तर मग त्या ठिकाणी असा एखादा थेंबसुद्धा निराळा दिसण्याची शक्यता नाही. सगळीकडे सागरच पसरलेला आहे, वेगळा थेंब काय दाखवणार तुम्ही. सगळीकडे ईश्वर भरलेला आहे, वेगळं काय त्याला दाखवता येणार. तसा अथांग सागर आहे, त्याच्यात थेंब कसा दाखवता येणार. महानदी काही जाणी जाती, मग त्या एखाद्या मोठ्या महानदीचा शोध लावण्याची गोष्टसुद्धा करता येणार नाही, थेंबसुद्धा वेगळा करता येणार नाही, तर महानदीची गोष्टच नाही होणार. तसं आहे की आम्हाला त्या ठिकाणी बोलताच येत नाही काही. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आम्ही आलो की आमची वाणी थांबते. का उदयलया भास्वतो, चंद्र जैसा खद्योतो, आम्हा श्रुती तुझं आतू तो पाडू असे. ते म्हणतात सूर्य उगवला, उदयलिया भास्वतो, हा सूर्य उगवला की काय घडतं, चंद्र खद्योतो, चंद्र काजव्यासारखा होतो. सूर्य उगवला की त्या सूर्याच्या तेजापुढे बिचाऱ्या चंद्राचं काहीच नाही, त्यामुळे तो एकदम काजव्यासारखा खद्योत होऊन जातो. आम्हा श्रुती तुझं आतू
तो पाडू असे. तसं आमचं होतं. तुमच्या आत्मस्वरूपात वेद काय, श्रुती काय किंवा आम्ही काय, आम्ही सगळे बरोबरीचेच उरतो. आम्हाला काही तो जसा सूर्यापुढे चंद्र बिचारा घरी होऊन जातो, खद्योत होऊन जातो, तसं तुमच्या स्वरूपापुढे आम्ही वेद काय, श्रुती काय, आम्ही काय, काहीच बोलू शकत नाही. आम्ही त्या वेदांच्या बरोबरीचेच ठरतो आणि आम्ही मूग गप्पबष्टच मान्य करतो. आणि दुजया ठावो मोडे, जेथ परेसी वैखरी बुडे, तो तू मा कोण तोंडे वानावासी. आता म्हणतात दुजया म्हणजे हा द्वैताचा ठावच पुसला जातो. ते जे काही आत्मस्वरूपाचं वर्णन चाललं आहे तर तिथे द्वैत राहतच नाही ना. दुजया ठावो मोडे, ते द्वैत संपून जातं. परेसी वैखरी बुडे, वैखरी वाणीचं पण लोप होतं परेच्या ठिकाणी. परावाणीसह सगळ्याच परावाणीसह वैखरी वाणीचा लोप होतो. आणि तो तू मा कोण तोंडे वानावासी, तिथे आम्ही कोणत्या तोंडाने तुमचं वर्णन करावं. वाणी काही शिल्लकच राहत नाही. परावाणीसह वैखरी वाणीचा लोप होऊन जातो. केव्हा होतो लोप, जेव्हा हे द्वैत मोडतं तेव्हा. आणि मग बोलायला कोणी वेगळं राहतच नाही. देव बहाया गेलो आणि देवची होऊन ठेलो, असं काहीच होतं. त्यामुळे आता आणखीन कोणत्या तोंडाने वर्णन करावं. जर परे सहज वैखरी पूर्णपणानं लोप पावलेली आहे तर वर्णन कसं करणार, वर्णन करताच येत नाही. या लागी आता स्तुती सांडोनी निवांता, चरणी ठेविजे माथा हेच भले. आणि मग जेव्हा काही बोलता येत नाही, काही सांगता येत नाही, वर्णन करता येत नाही, तेव्हा आता काय करावं. तर आता काही त्याच्यात भरीला पडण्यात अर्थ नाही. या लागी आता स्तुती सांडोनी निवांता, त्या स्तुतीच्या भरीला पडायचं नाही, निशब्द व्हायचं आणि चरणी माथा ठेवायचा. एवढंच बरं, एवढंच फक्त जमणार आहे. आता आणखीन काहीच करता येणार नाही, कारण शब्दामध्ये तुमचं आत्मस्वरूप आम्हाला व्यक्तच करता येत नाही. हे सगळं द्वैताचा ठावच पुसला गेलेला आहे. आता द्वैत शिल्लकच राहिलं नाही आहे, तर आता वर्णन करायला दुसरं काही नाहीच. आणि म्हणून आता चरणी ठेवी जे माथा हेच बरे. त्यामुळे आता चरणावर माथा ठेवावा हेच भलं आहे. तरी तू जैसा आहासी तैसिया, नमोजी श्री गुरुराया, मज ग्रंथोद्यमू फळावया व्यवहारा होई. आता म्हणतात हे झालं बघा बरं. एवढ्या 15 ओव्यांपर्यंत 2-3 टप्पे झाले. पहिल्यांदा गुरुचा जय जयकार करून झाला. मग पंचमहाभूतांना मिळालेलं सगळं जे काही सामर्थ्य आहे ते तुमच्यामुळे मिळालं आहे हे पण सांगून झालं. आणि आता वेदही कसे तुमच्या पुढे नम्र झालेले आहेत. आणि वेद नम्र तर आम्ही पण त्यांच्यासारखे आहोत. आम्हालाही काही तुमच्याबद्दल बोलता येत नाही, कारण आता या अद्वैत जिथे आहे तिथे परावाणीसह सगळी वैखरीसुद्धा आमची लोप पावलेली आहे. तर आता काय बोलणार. म्हणून आता मी शरण आलेलो आहे. पण असं जरी असलं तरीसुद्धा तू आता काय कर गुरुराया, मी जे काम घेतलेलं आहे म्हणजे ग्रंथोद्यमू, ग्रंथ सांगतोय मी, त्या ग्रंथाबद्दलचं जे काही करायचं आहे ना त्यासाठी व्यवहारा होई. व्यवहारा होई म्हणजे मदत कर, सहाय्य कर. तरी तू जैसा आहासी तैसिया, तुम्ही जे काही असाल, ज्या स्वरूपाचे असाल, आम्हाला नाही आत्मस्वरूपाचं वर्णन करता येत, पण तुम्ही जे काही आहात ते तुम्ही तुमच्या त्या स्वरूपाप्रमाणे आम्हाला काय करा. तर आम्ही तुम्हाला वंदन करतो. आम्हाला तुम्ही आमच्या व्यवहारातला जे काही आहे मदत आहे ती सगळी करा. माझं ग्रंथोद्यमू फळावया, मला ग्रंथ लिहायचा आहे. तो माझा जो ग्रंथ लिहिण्याचा उद्योग आहे, ग्रंथ सांगण्याचा उद्योग आहे, ती जी काही ग्रंथरचना मी करतो आहे तो माझा चांगला व्हावा, सफळ व्हावा, म्हणून तुम्ही माझे सावकार व्हा. तुमच्याकडून मला मिळालं आहे त्या पंचमहाभूतांना सगळं सामर्थ्य तुम्ही देता, मला पण सगळं सामर्थ्य द्या. कडे घेतलेलं काम तुमच्याशिवाय नाही मला करता येणार आहे. तो मला ग्रंथ लिखाणासाठी, ग्रंथ रचनेसाठी तुम्ही मला मदत करा, माझे सावकार व्हा. आता कृपा भांडवल सोडी, भरी मती माझी पोतडी, करी ज्ञानपद जोडी थोरा माते. आता मदत कशी करा ते पण सांगून टाकलं आहे. तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या कृपेचं भांडवल उघडं करा. मनसोक्त मला घेऊ दे, जे काही मला हवं आहे ते सगळं तुमच्याजवळच आहे. तर तुम्ही काय करा, तुमची पोतळी उघडा. कृपा भांडवल सोडी, तुमच्या कृपेचं भांडवल जे आहे ते सगळं उघडं करा. आणि भरी मती माझी पोतडी, आणि माझी जी काही बुद्धिरूपी खोळ आहे त्या खोळीत टाका. तुमच्याजवळ सगळंच आहे,
ते सगळं भांडवल तुम्ही मला द्या, माझ्या बुद्धिरूपी खोलीत टाका. करी ज्ञानपद जोडी थोरा माते, आणि ज्ञानपदाचा लाभ करून द्या. तुमच्याशिवाय हे काही मला जमणार नाही आहे, त्यामुळे तुम्ही मला हे सगळं भांडवल द्या आणि मग मी हे घेतलेलं काम करतो. मग मी संसारेन तेजे करीन संतांसी कर्णभूषणे, लेववीन सुलक्षणे विवेकाची. आणि असं तुम्ही सगळं माझ्या बुद्धीमध्ये टाकलत ना, तुमची कृपा सगळी मला दिलीत ना, की मग मी काय करीन, त्या सगळ्याच्या आधारे मग मी संसारेनं तेणे, त्या सगळ्या आधारे तुम्ही केलेल्या कृपेच्या आधारानं तुम्ही माझ्या बुद्धीमध्ये तुमची सगळी कृपा द्या, त्या आधारानं मी एक एक पाऊल जाईन ना पुढे. मग मी काय करीन, संतांसी कर्णभूषे लेववीन सुलक्षणे विवेकाची, विवेकवचनांची सुंदर सुंदर लेणी मी संतजनांच्या कानात घालेन. काय सुंदर हे दिलं आहे बघा, संतांच्या सज्जनांच्या कानात, म्हणजे त्यांच्या कानावर छान विचार मी देईन. कसे, विवेकवचनांची सुंदर सुंदर लेणी. एवढे सगळे दृष्टांत एकापुढे एक माऊली देत आहेत, ते सगळं कसं होत आहे, तर तुमची जी कृपा आहे, तुम्ही कृपारूपी भांडवल जे माझ्या झोळीत टाकलं आहे, त्याच्या आधारे मी ह्या संत सज्जनांच्या कानामध्ये सुंदर 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 विवेक विचार देईन. आणि जणू काही अलंकारांनी जसं नटवलं जातं तसं विवेक विचाराच्या सुंदर विचारांच्या ही लेणी अलंकार मी या सज्जनांना देईन. जी गीतार्थ निधान काढू माझे मन, सुई स्नेहांजन आपलेतो. पुढे म्हणतात, अहो गीतार्थ निधान, गीतेचा जो अर्थ आहे त्याचा ठेवा आहे, निधान आहे, ठेवा आहे, तो उघड करावा. माझं काम काय आहे, तर गीतेमध्ये जो सगळा ठेवा आहे तो सगळा ठेवा सहजपणानं सगळ्यांना द्यावा, असं मला वाटतं. माझ्या मनात ते आहे की गीतेचा जो गूढ अर्थ आहे तो सर्वांना खुला करावा, तो सर्वांना उघड करावा. आणि मग तुम्ही जी माझ्यावर कृपा केलेली आहे, त्या कृपेचं जे अंजन माझ्या डोळ्यामध्ये घातलं आहे त्यांनीच हे शक्य आहे. तुमची कृपा माझ्यावर झाली आहे आणि म्हणूनच मी हा गीतेचा गूढ अर्थ हा सहजपणानं सर्वांसमोर उघड करणार आहे. हे वाक्सृष्टी एके वेळे देखतू माझे बुद्धीचे डोळे, तैसा उदय जो जी निर्मळे कारुण्यबिंबे. पुढे म्हणतात की आता प्रत्येक म्हणजे माझ्या बुद्धिरूपी खोलीमध्ये तुमची कृपा तुम्ही घातली आहे, त्याचं काय होईल, तर वाक्सृष्टी एके वेळे एकदम दिसेल. काय, वाङ्मय संपत्ती जी आहे ती सगळी एकदम दिसेल. कशी दिसेल, देखतो माझे बुद्धीचे डोळे, बुद्धीच्या डोळ्यांना सगळी ही जी वाङ्मय संपत्ती आहे ती एकदम दिसेल. तुमची कृपा झाल्यावर काय नाही होणार, तर जेव्हा तुमची अशी माझ्यावर कृपा झाली आहे तर माझ्या बुद्धिरूपी डोळ्यांना हे सगळं मला एकदम दिसेल. आणि मग काय होईल, तैसा उदय जो जी निर्मळे कारुण्यबिंबे. आणि अशा कृपादृष्टीनं माझी जेव्हा बुद्धिरूपी डोळे ही सगळी वाङ्मय संपत्ती एकदम पाहतील, तेव्हा अत्यंत निर्मळ अशा करुणेचं मी मिरवीन, म्हणजे ती करुणा मी मिरवीन, ती वाङ्मय संपत्ती अशी काही उपयोगाला आणीन की माझ्यामध्ये आपोआपच ती निर्मळ करुणा येईल. काय शब्द वापरलं, करुणा, दया, पण ती निर्मल, स्वच्छ, सुंदर, पवित्र अशी मी मिळवीन. आणि ते काय होईल, तर तैसा उदय जो, असं उदय पावेल, निर्माण होईल. कशामुळे, केवळ तुमच्या कृपेमुळे. तुमच्या कृपेमुळे माझ्या बुद्धीला हे सगळं मिळेल आणि अशी काही वाङ्मय संपदा माझ्यासमोर येईल की हे सहजपणानं मला जे गीतेचा गूढ अर्थ सगळ्यांसमोर द्यायचा आहे तो मला देता येईल. बरं, होतं असं की माझी प्रज्ञा वेळी वेढाळं, काव्य होय सफळ, तो वसंतू होई स्नेहाळ शिरोमणी. आणि तुमच्या ह्या कृपाप्रसादामुळे काय घडेल, तर माझी जी बुद्धिरूपी वेल आहे त्या बुद्धिरूपी वेलीला काव्यरूपी फळं लटकतील. माझ्या बुद्धिरूपी वेलीला काव्यरूपी फळं लटकतील. आणि मग वसंत ऋतू जेव्हा येईल त्या वसंत काळी या आपोआपच पालवी फुटते ना, तसं ह्या माझ्या वेलीला, बुद्धीला सर्व अशी काही पालवी फुटेल की सगळ्यांना स्नेहांकित करता येईल. स्नेहल शिरोमणी, सगळ्यांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या गोष्टी आपोआपच निर्माण होतील.
म्हणजे ह्याच्यासाठी काही करावं लागणार नाही, आपोआप घडणार. तुमची कृपा होणं एवढी एकच गोष्ट पुरेशी. ती झाली रे झाली की मग माझी बुद्धिरूपी वेल फळाफुलाला येईल. बरं, वसंत ऋतू आहे, तुम्ही कृपा करणार म्हणजे ही वेळ पण चांगलीच आहे. त्या वसंत ऋतूत जशी पालवी फुटते झाडांना, तसं माझी वेल अशी भराभर वाढेल आणि तिला येणारी फळं फुलं अत्यंत स्नेहपूर्ण अशी असतील आणि अशी श्रेष्ठ फळं मुलं मी सहजपणानं सर्वांमध्ये ते वाटीन. प्रमेय महापुरे हे मती गंगा ये थोरे, तैसा वरिष उदारे दिठीसेनी. आता म्हणतात की जे काही मी सिद्धांत सांगेन, प्रमेय सांगेन, प्रमेय महापुरे असं म्हणतात की तुम्ही जी काही कृपा माझ्यावर कराल त्या कृपेमुळे काय होईल, मी पुष्कळ सिद्धांत जे तत्त्वज्ञान सांगायचं आहे त्यातली जी प्रमेय सांगायची आहेत मला, ती सगळी सिद्धांत मी सांगणार आहे. आणि मग ती अशी खूप सगळी सिद्धांत किंवा तत्त्व जर मला सांगायचे आहेत तर काय होईल, माझ्या मती गंगा, माझ्या बुद्धिरूपी गंगेला जणू काही महापूर येईल. तुमची कृपा झाल्यावर काही कमीच पडणार नाही. ते तत्त्वज्ञान सांगायला सुद्धा माझ्या मतिरूपी गंगेला पूर येईल. असं सहज माझ्याकडून ते सगळं केलं जाईल. आता खरोखरच आहे, पूर येणं म्हणजे असा काही वर्षाव होईल आणि पाऊस खूप पडला की पूर येतो. मग तैसा वरिष उदारे दिठीसेनी, तुमच्या कृपादृष्टीचा पाऊस पडेल. तुमच्या कृपादृष्टीचा पाऊस पडला की पूर येईल. तो पूर कसला असेल, तो पूर माझ्या बुद्धीला आलेला असेल. आणि त्या माझ्या बुद्धीला पूर आला, बुद्धिरूपी गंगेला पूर आला की असं तत्त्वसिद्धांत, प्रमेय अशी सगळी सहजपणानं त्याच्यातून बाहेर पडते. म्हणजे माऊली म्हणतात की मला काही करावं लागत नाही आहे, विचारसुद्धा करावा लागत नाही. तुमची कृपा झाली की मला आपोआप ह्या सगळ्या गोष्टी जमत आहेत. अशी महत्त्वाची प्रमेयसुद्धा, तत्त्वसिद्धांतसुद्धा मी सहज सांगतो. जसं पाऊस पडावा आणि पूर यावा, तसं तुमच्या कृपेचा पाऊस पडतो आहे. आपोआपच माझ्या बुद्धिरूपी गंगेला असा काही उथव येतो आहे, असा काही पूर येतो आहे की त्या पुरामध्ये, त्या लोंढ्यामध्ये सगळे हे तत्त्वसिद्धांत सहजपणे लोकांपर्यंत येत आहेत. आगा विश्वैक धामा तुझा प्रसाद चंद्रमा, करू मज पौर्णिमा स्फूर्तीची. ते म्हणतात विश्वैक धामा म्हटलं आहे, विश्वाच्या विश्रांती स्थान आहे. त्यामुळे हे गुरुराया तुम्ही ह्या विश्वाच्या विश्रामस्थानी आलात. तुझा प्रसाद चंद्रमा, त्यामुळे तुमचा जो प्रसाद आहे, तुम्ही जो अनुग्रह मला केलेला आहात, त्या अनुग्रहरूपी चंद्राने मला काय होतं आहे, मला स्फूर्ती मिळते. करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जी, जसं पौर्णिमेचा चंद्राने चांदणं पसरावं तसं माझी स्फूर्तीची पौर्णिमा मला लाभलेली आहे. केवळ तुमच्या या विश्वाला तुम्ही जे गुरुराया निर्माण केलेलं आहे आणि माझ्यावर जो तुमचा एवढा मोठा अनुग्रह झालेला आहे, तर पौर्णिमेच्या चंद्राने जसं सगळीकडे चांदणं पसरतं तसं तुमच्या कृपेचं चांदणं मला प्राप्त झालेलं आहे. जी अवलोकिली या माते उन्मेष सागरी भरिते, ओसंडेल स्फूर्ती ते रसवृत्तीचे. बरं, आता ही पौर्णिमेचं जे दर्शन आहे, त्या पौर्णिमेच्या दर्शनाबरोबर हा जो माझ्या ज्ञानसागराला उधाण आला आहे, माझ्या बुद्धीमध्ये तुम्ही जी बुद्धीवरती कृपा केलेली आहे आणि मला जो हा उधाण आलेलं आहे ज्ञानसागराला, ते का होतं आहे, ते जसं मगाशी तत्त्व सगळी मला तत्त्वसिद्धांत मी सहजपणानं सांगू शकलो, कारण माझ्या गंगारूपी मतीला पूर आला होता. तसं इथे काय झालं आहे, हे जे चंद्राच्या पौर्णिमेतून चांदणं, तसं तुमच्या कृपाप्रसादामुळे माझ्या मनामध्ये जी पौर्णिमा निर्माण झाली आहे, त्यामुळे ह्या ज्ञानसागरामध्ये उधाण आलं आहे माझ्या ज्ञानसागराला. आणि मग काय होतं आहे, नवरसांच्या रसवृत्तीचे ओसंडेल स्फूर्ती ते सगळे 9 रस असे काही भरभरून वाहत आहेत की त्या नवरसांचा ओघ मला थांबवता येत नाही आहे. असा नवरसांचा ओघ म्हणजे मला वर्णन करायला शब्द शोधावेच लागत नाहीत. सगळे रस माझ्यासमोर तयारच होऊन राहिलेले आहेत. तव संतोषोनी श्री गुरुराजे, म्हणितली विनंती व्याजे, मंडिले देखो दुजे स्तवू तुवा. आता इथपर्यंत सगळं वर्णन केल्यावर निवृत्तीनाथ मात्र 25व्या ओवीमध्ये म्हणत आहेत, गुरुमाऊली म्हणत आहेत, अरे तू म्हणितले विनंती व्याजे, तू विनंती करण्याच्या निमित्तानं काय करतोयस, स्तुतीच करायला बसलायस.
असं नको करू. तुला जे काम दिलेलं आहे ते तुला काम करायचं आहे. त्यामुळे तू करतोयस विनंती की असं सगळं तुम्ही मला द्या, तुमचा कृपाप्रसाद मला मिळू दे, अशी विनंती तुला करायची आहे. पण ती करता करता तू आमची स्तुतीच करायला लागलायस. तेव्हा त्या स्तुतीपेक्षा ते जे तुला काम दिलेलं आहे, ग्रंथ तुला सांगायचा आहे, तो ग्रंथ सांगायला सुरुवात कर. अशा प्रकारचा विचार ह्या 25व्या ओवीमध्ये निवृत्तीनाथांनी आठवण करून दिली माऊलींना की तुला काम काय दिलेलं आहे. हे असो आता वांजता, तो ज्ञानार्थ करून गोमटा. म्हणजे हे जे काही सांगतोय, ही स्तुती जी आहे ती पोकळ आहे, व्यर्थ आहे, ही नको करू आता, बाद झाली, खूप केली स्तुती. हे असो आता शब्द पण वापरला आहे वांजटा, म्हणजे पोकळ आहे सगळं, आता नको ही स्तुती करू. तो ज्ञानार्थ, जे गीतेतलं ज्ञान तुला द्यायचं आहे, तो जो विषय आहे ज्ञानरूपी विषय, तो गोमटा कर, सुंदर कर, चांगला कर, स्पष्ट करून सांग. ग्रंथू दावी उत्कंठा भंगोनेरी. श्रोते ग्रंथ ऐकायला उत्कंठतेने बसलेले आहेत. त्यांची जी उत्कंठा आहे, उत्कट अशी श्रवणाची इच्छा आहे, ती थांबवू नकोस, ती भंग करू नकोस, असं निवृत्तीनाथ ज्ञानदेवांना जणू काही सांगतायत. आणि मग स्वाभाविकच निवृत्तीनाथ असं म्हटल्यावर माऊलींना आनंद झाला आहे. आणि माऊली आता पुन्हा एकदा आपल्या या विषयाकडे वळणार आहेत, नाही अशातला भाग नाही. परंतु विषयाकडे वळण्यापूर्वी अजूनही पहिल्या श्लोकाला सुरुवात नाही करणार आहे. तर ह्या अध्यायामध्ये मला नेमकं काय सांगायचं आहे ते सांगायचा प्रयत्न करणार आहे. या अध्यायाचं नावच मुळी गुणत्रय, त्रिगुणांबद्दलचं वर्णन सगळं केलेलं आहे. तर या त्रिगुणांचा विचार करताना सुरुवातीलाच प्रारंभीच भगवंत आपल्याला सांगणार आहे की मी तुला हे सगळं पूर्वी सांगितलं आहे, पण तरीही तुला अजून समाधान झालेलं नाही आहे, आणि म्हणून मला हे परत सांगावं लागतं आहे. हे काही नव्याने मला सांगायचं असं नाही, तर मी पूर्वी सांगितलेलीच गोष्ट तुला सांगतो आहे. या अध्यायामध्ये विषय नेमका काय आहे तो आपण आपल्या पद्धतीप्रमाणे कवितेच्या माध्यमातून ऐकून ठेवूया. म्हणजे आपल्याला पहिल्या श्लोकापासून जो काही भाग, जसं आहे की अर्जुनासारख्याला सुद्धा समाधान झालेलं नाही असं भगवंत सांगतो आहे की मी अरे तुला सांगितलं आहे, तर तुम्हाला आम्हाला सुद्धा 13 अध्यायामध्ये झालेला विषय परत ऐकायची मनाची तयारी करायची आहे. अर्जुनाला सुद्धा लक्षात आलं आहे की नाही बाबा तू सांगितलंस पण माझं नाही समाधान झालं, परत एकदा मला सांग. आणि म्हणून या सगळ्या विश्वनिर्मितीमागे पंचमहाभूत आणि त्रिगुण कसे आहेत आणि याच्यामुळे ही सगळी सृष्टी कशी निर्माण झालेली आहे असं आता भगवंत या गुणत्रय विभागात सांगणार आहे. ते नेमकं काय आपल्याला पाहायचं आहे ते आपण थोडक्यामध्ये पाहूया. गुणांचा खेळ हा सारा तयाने मांडीला अवघा. या त्रिगुणांचा सगळा खेळ आहे. हे जे दृश्य विश्व दृश्य जग दिसत आहे हा त्रिगुणांचा खेळ आहे. 13व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं पेरिती बीज भगवंत मानुनी प्रकृती क्षेत्रज्ञ योगाचा आपण अभ्यास केला. भगवंतांनी काय केलं की हे संबंध विश्व जे आहे, क्षेत्र जे आहे ते क्षेत्र, त्याच्यामध्ये बीज पेरलं आणि त्यातून जन्मती त्यातून गुण प्रगटले देहिते नित्य, आणि त्यातून हे त्रिगुण प्रगट झालेले आहेत. त्याचा विचार आपण या 14व्या अध्यायात करणार आहोत. कसं आहे हे तर अतिव ते सत्व निर्मळ, 3 गुणांमधला जो सत्वगुण आहे तो निर्मळ आहे. वाढवी ज्ञान आरोग्य, सत्वगुणामुळे सगळं छान छान होत आहे, आरोग्य वाढतं आहे, ज्ञान वाढतं आहे. रजते वासनारूप आणि तमते पाडिले भुरळ पडते आपल्याला तमोगुणामुळे. रजगुणामुळे वासना वाढत राहते आणि सत्वगुण मात्र आपलं ज्ञान वाढवतो. समाजी दंभ आळस, सत्वगुण जो आहे तो नाश करतो आळसाचा दंभाचा, परंतु तमाची हीच खूण आणि तमोगुण आहे तो आळस वाढवतो. तमाने वाढते दुःख म्हणून राहूया दक्ष. या तमामुळे काय काय होतं ते आपण लक्षात घेऊया आणि सावध राहूया की ह्या तमोगुणाच्या वाटेला जायचं नाही, कारण असं सगळं नुकसान आपलं होतं. आळसे होई विस्मृती, प्रमाद हातून घडती, बुद्धीला लागून कीड, घडे तो शेवटी नाश. तमोगुणाला आपण जर साथ दिली तर काय घडतं ते सांगून टाकलं. आळसे होई विस्मृती, तमोगुण म्हणजे आळस, आळसामध्ये विस्मृती होते, हातून प्रमाद घडतात, चुका घडतात, बुद्धीला लागून कीड, घडे तो शेवटी नाश. बरं तमाचा भाऊ तो रज,
मानवा दोन्ही खेचत, त्यामुळे कर्मी आसक्त मनते होई अस्थिर. तमोगुणाने तर नाश ठरलेलाच आहे. त्याचाच हा भाऊ आहे रज. तो काय करतो, तो असा आपल्याला खेचतो की कर्मामध्ये आपल्याला आसक्त करतो आणि त्या आसक्तीमध्ये आपण अडकलो की आपण अस्थिर होतो. म्हणून जगी ते वाढता सत्व, पसरते ज्ञान सर्वत्र, प्रकाश आढळे नित्य, गुणांचे हेच दर्शन. ह्या त्रिगुणांचं दर्शन आपल्याला भगवंत या अध्यात करून देणार आहेत. आणि जगामध्ये सत्वगुण कसा पसरला पाहिजे, सत्वगुण कसा वाढला पाहिजे, सत्वगुणाने सर्वत्र ज्ञान कसं होईल आणि त्या ज्ञानाचा प्रकाश नित्य आपल्याला प्राप्त झाला तर ते म्हणजेच ईश्वराचं दर्शन आहे. अशा प्रकारचा विचार या अध्यायामध्ये आपल्याला शिकायचा आहे. आणखी 2-4 ओव्यांचा आपण अभ्यास करूया. आता 26व्या ओवीला निवृत्तीनाथांनी माऊलींना हे सांगितलं आणि आता ही स्तुती पुरे असं म्हटलं. आणि काय कर तर श्रोत्यांची उत्कंठा जी आहे ती आता भंग करू नको. श्रोत्यांना तुझ्याकडून काही ऐकायचं आहे ते सांगायला लाग. आणि म्हणून निवृत्तीनाथांचं बोलणं हे ऐकलं आणि आता ज्ञानदेव आनंदित झालेले आहेत. हो का जी स्वामी, हेच पाहत होतो मी, जे श्रीमुखे म्हणा तुम्ही ग्रंथ सांग. मी याचीच वाट बघत होतो की तुम्ही मला ग्रंथ सांग, असं कधी सांगताय. त्यामुळे निवृत्तीनाथांनी नुसतं म्हटलं की श्रोत्यांची आता जी उत्कंठा आहे ती अशी भंग करू नको, तू गीतार्थ सांगायला सुरुवात केलीस ते सांग. ते म्हटल्याबरोबर माऊलीने आनंद झाला आणि म्हणाले हो तुमच्या आज्ञेचीच मी वाट बघतो आहे. आणि असं आहे ना, मग आता मी सुरुवातच करतो. आपल्या श्रीमुखातून गुरुमुखातून मला ग्रंथरचनेची आज्ञा हवी होती, हीच तर माझी इच्छा होती. सहजे दुर्वेचा डिरू, अंगेची तव अमरू, वरी झाला पुरू पियुषाचा. काय निसर्गातली गोष्ट आपल्याला सहज सांगतात. सहजे दुर्वेचा डिरू, दुर्वांची जी मुळं असतात ना ती खरी म्हणजे स्वभावतःच अमर असतात. जमिनीखाली जी मुळं आहेत ती जिवंत असतात. अंगेची तव अमरू, पण होतं कसं, पाऊस आला की त्या दुर्वा दिसायला लागतात. एरवी त्या दिसत नाहीत, पण मुळं जमीन असतात आणि ती अमर असतात, ती मरून नाही जात, ती जमिनीखाली असतात. अगदी कडक उन्हाळ्यातसुद्धा ती तशीच्या तशी जमिनीखाली राहतात. पाऊस पडला की आपल्याला सगळीकडे उगवलेलं त्या दिसतात. हा अनुभव आपला नेहमीचाच आहे. आजूबाजूला बरोबर गणपतीच्या वेळेला आपल्याला दुर्वा लागतात तर छानपैकी सगळीकडे दुर्वा आलेल्या असतात. आता हे एरवी उन्हाळ्यामध्ये कुठे असतात तर जमिनीखाली असतात, कारण त्यांची जी मुळं आहेत ती अमर आहेत. आता माऊली हे उदाहरण आपल्याला देत आहेत. पियुषाचा म्हटलं आहे की ते अमृतच आहे. अमृताचा वर्षाव झाला तर मग काय विचारता, आपोआपच ती वरती येतात. खरोखरच पाण्याविना त्या जमिनीखाली ती कशी काय जिवंत राहतात, तर ते अमरत्व त्यांना प्राप्त झालं आहे. म्हणूनच तरी आता येणे प्रसादे, तसंच आहे. ते जे जमिनीखाली दुर्वांची जी मुळं आहेत ती अमरत्व घेऊन आलेली आहेत, ती बरोबर उन्हाळ्यातसुद्धा जिवंत राहतात, पाण्याशिवाय जिवंत राहतात. आणि वरनं पाऊस पडला की भर 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 जमिनीच्या वरती दुर्वा आपल्याला दिसायला लागतात. तरी आता येणे प्रसादे, विन्यासे विदग्धे, मूळ शास्त्रपदे वाखाणेनं. तसं आता आपली आज्ञा झाली आहे. ती आपली आज्ञा मी प्रसाद मानणार आहे आणि ती प्रसाद मानून असं समजून मूळ गीतशास्त्र जे आहे त्या गीतशास्त्रातली पदं मी विस्तारानं चातुर्यानं वर्णन करणार आहे. त्या दुर्वांची मुळं जशी खाली आहेत ना तसं हे सगळं तयारच आहे. तुमच्या फक्त आज्ञेची मी वाट बघतो आहे. आता ते मोठ्या विस्तारानं चातुर्यानं मी वर्णन करणार आहे. परी जीवा आतुलीकडे, जैसी संदेहाची टोणी बुडे, ना श्रवणी तरी चाडे वाढी दिसे. परी जीवा आतुलीकडे ते म्हणतात की ज्यामुळे मनामधला जैसी संदेहाची ढोणी बुडे, संदेह जो आहे मनामध्ये, संशय जो येतो त्या संशयाची नाव बुडून जाईल. ढोणी बुडे, संशय सगळे संपेल, मनातला संशय मावळेल, ज्यामुळे आपल्या मनामध्ये काहीही शंका राहणार नाही. ना श्रवणी तरी चाडे वाढी दिसे, आणि ऐकण्याविषयी चाड म्हणजे आवड, ऐकण्याविषयीची जी आवड आहे
ती आपली वाढीला लागेल. म्हणजे मी आता असं सगळं सांगणार आहे की तुमच्या मनामधले सगळे संशय पण दूर होतील आणि ऐकण्याची आवड जी आहे, ऐकण्याची तुमची जी उत्कंठा आहे, तुमची जी काही इच्छा आहे ती निश्चितपणानं वाढीला लागणार आहे. नुसती निर्माण होणार नाही आहे, तर वाढीला लागणार आहे. ऐकावंसं तर वाटेलच, पण आणखीन पुढे काय आहे, आणखीन पुढे काय आहे, अशी एक उत्कंठा तुमच्या मनामध्ये निर्माण होईल. तैसी बोली साचारी अवतरो माझी माधुरी, माळे मागुनी घरी गुरुकृपेच्या. काय होत आहे, माले मागुनी घरी म्हणजे गुरुच्या घरामध्ये भिक्षा मागायचे. आता असं आहे की त्या गुरुकृपेच्या घरात भिक्षा मागून माझं बोलण्यात, माझ्या निरूपणात अशी काही गोडी प्रगट व्हायला हवी की तो, मग त्याला ज्ञानांजन म्हणा, कृपाप्रसाद म्हणा, स्फूर्ती म्हणा, काही गोडवाणी म्हणा, ही सगळी काय आहे, ही गुरुकडून मिळालेली भिक्षा आहे. तैसी बोली साचारी, माझी वाणी ही अशी साचारी सुमधुर वाणी आहे. अवतरो माझी माधुरी, तो काही भगवंताचा गुरुचा गुरुप्रसाद, कृपाप्रसाद मिळालेला आहे. त्यामुळे माझ्या निरूपणात गोडी येणार आहे. आणि ही कशामुळे, तर गुरुकृपेच्या घरात भिक्षा मागितली आहे, गुरुकडे मागितली म्हणून मिळालेली आहे. माले मागुनी घरी गुरुकृपेच्या, गुरुची कृपा ही जणू काही मला प्राप्त झाली आणि त्यामुळे हे सगळं होणार आहे. तरी मागा त्रयोदशी अध्यायी गोठी ऐसी, 13व्या अध्यायामध्ये जी काही मी तुम्हाला गोष्ट सांगितली, श्रीकृष्ण अर्जुनाशी चावळले आणि काय झालं, ते श्रीकृष्णाने अर्जुनाला जे काही सांगितलं 13व्या अध्यायात, काय सांगितलं, तर क्षेत्रज्ञ योगे होई जे येणे जगे, आत्मा गुणसंगे संसारिया. हा जो क्षेत्रज्ञ संयोग आहे यांच्या संबंधातून हे जग निर्माण झालं आहे. आणि जो आत्मा आहे हा आत्मा गुणसंबंधाने, आत्मा गुणसंगे संसारी ह्या, आणि आत्मा हा गुणसंबंधाने, या दोघांच्या संबंधाने संसारी झाला. म्हणजे काय, तर या 13व्या अध्यायात जी काही क्षेत्रज्ञ ज्ञानलक्षणं किंवा अज्ञानलक्षणं, प्रकृती पुरुष विवेक, अशा ज्या सगळ्या सविस्तर गोष्टींचा आपण विचार केला, सगळं जग हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा संयोग आहे. आपण आपल्या देहापुरतं पाहिलं तरी आपल्या लक्षात आलं की क्षेत्र म्हणजे हा देह आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा, ह्या ज्या संयोगाने आपलं हे दिसतं आहे, हा सगळा विचार अनेक प्रकारांनी पक्का करून घेतला या 13व्या अध्यायामध्ये. आणि मग आत्मा हा मुळातला कसा निर्गुण निराकार आहे, अकर्ता आहे, काही तो करत नाही आहे, तो अभोक्ता आहे. आणि अशा ह्या आत्म्याबद्दलचं म्हणजे क्षेत्रज्ञाबद्दलचं वर्णन आपण समजून घेतलं. या पुरुषाच्या किंवा क्षेत्रज्ञाच्या संबंधामुळे, संपर्कामुळे ह्या प्रकृतीच्या मध्ये जो काही गुणसंयोग झाला, प्रकृती पुरुष, शिवशक्ती, आत्मा आणि देह, जे काही आपल्याला आता हे सगळे शब्द माहिती झाले, तर या दोघांच्या प्रकृती पुरुषाच्या संघामुळे, त्यांच्यामधून जो काही गुणसंघामुळे तो संसारी जो असतो म्हणजे तो पुरुष जो असतो, आणि आपल्याला तो असं सुखदुःख भोगताना दिसतो. संयोगामुळे जे काही निर्माण झालं त्याच्यामध्ये तोही सुखदुःख भोगतो असं दिसतं, आणि तो त्या प्रकृतीशी तादात्म्य पावलेला असतो. आपण म्हणताना म्हणतो नेहमी, आपल्याला आपलं स्वतःचं उदाहरण घेतलं की आपल्याला कळतं की आपण जेव्हा या देहाच्या क्षेत्रज्ञाबद्दल विचार करतो, संबंध विश्वाच्याबद्दल विचार करायचाच आहे, पण आपला हा देह म्हणजे क्षेत्र आहे आणि या देहामध्ये असणारा जो क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा आहे, त्या आत्म्याला या देहाच्या सुखदुःखाला भोगावे लागतात. तो अभोक्ता आहे, बरोबर आहे, पण तरीही संयोग झाल्यामुळे होतं. आणि बोली भाषेत आपण म्हणतो, समजा आपलं छान जेवण झालं की आपण आत्मा अगदी तृप्त झाला. आता आत्मा काय तृप्त व्हायचा, आत्म्याला की तो जो अभोक्ता आहे त्याला की भूक लागण्याचा प्रश्न नाही, त्याला तृप्त व्हायचाही प्रश्न नाही आहे. पण प्रकृतीशी तादात्म्य असल्यामुळे, त्या क्षेत्राच्या तादात्म्य असल्यामुळे असा आपल्याला त्याला हा अनुभव आपण देतो असं म्हणूया. तेव्हा हे सगळं सुखदुःख भोगताना तो दिसतो, प्रकृतीशी तादात्म्य पावतो, तेव्हा तो जन्ममरणाधीन वाटतो. पण तो जेव्हा ह्या गुणांपासून अलिप्त असतो तेव्हा तो केवळ स्वरूपाने राहतो. आणि मग त्याचं जे ते स्वरूप आहे ते आता आपल्याला या अध्यायात पाहायचं आहे. 14व्या अध्यायाची उत्पत्ती ही या ठिकाणी आहे. आपल्याला दिसताना असं दिसतं की या संयोगामुळे देहाचे जे सुखदुःख आहे ती त्याला पण भोगावी लागतात, पण तसं नाही. त्याचं जे स्वरूप आहे
त्या स्वरूपाचा आपल्याला विचार या 14व्या अध्यायात करायचा आहे. 14व्या अध्यायाची जी उत्पत्ती आहे ती त्या ठिकाणी आहे की हा जो मनातला आलेला विचार आहे की अरे क्षेत्रज्ञ पुरुष प्रकृती यामधल्या प्रकृतीच्या किंवा या क्षेत्रामुळे या क्षेत्रज्ञाला हे सुखदुःख भोगावं लागतं का? तर प्रथमदर्शनी तसं जरी असलं तरी प्रत्यक्ष मात्र तसं नाही. तो या सगळ्यापासून अलिप्त असतो आणि अभोक्ता आहे, अकर्ता आहे. त्याचं जे स्वरूप आहे तो कसा स्वरूपाने राहतो ते आपल्याला ह्या 14व्या अध्यायात शिकायचं आहे. मला वाटतं आपण 34व्या ओवीपासून पुढल्या वेळेला घेऊया. धन्यवाद.